कालपासूनच आपण बघितलेलं होतं, नागरी वस्त्या असतील किंवा ठिकाणं असतील ज्याच्यावर पाकिस्तानने हल्ल्याचे प्रयत्न सुरू केलेले होते। मग रेल्वे स्टेशन लक्ष करण्याचा प्रयत्न असेल किंवा अन्य ठिकाणी पाकिस्तानने ज्या पद्धतीने नागरी वस्त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आज पुन्हा एकदा तसंच बघायला मिळते। फिरोजपूरमध्ये एक कुटुंब जखमी झाल्याची मगाशी बातमी आलेली होती आणि आता पुन्हा एकदा विमानतळाजवळ हे आवाज ऐकू येत आहेत। राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। राजू, काल आपण बघितलं होतं 8:30 पावणे 9 पासूनच हे सगळे प्रकार सुरू झालेले होते, पाकिस्तानच्या कुरापती सुरू झालेल्या होत्या। आजही 8:30 पावणे 9 पासून आता साधारण 1.5 तास होऊन गेलेला आहे। पुन्हा एकदा तसंच, पण ठिकाणं वेगवेगळी दिसत आहेत आज। राजू, अगदी पाहतो आपण, काल पाकिस्तानने जे आहे ते टार्गेट केलं होतं आणि आता पुन्हा एकदा जे आहे ते काळ्याकुट्ट अंधारामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कुरापती जे आहे ते सुरू होताना पाहायला मिळते। खरं तर पाहतो आपण, काल भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा हल्ले करायला सुरुवात केलेली आहे। अनेक ठिकाणी ड्रोन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळाले होते, अनेक ठिकाणी फायरिंगचे आवाज येत होते आणि सगळ्या ठिकाणी जे आहे ते भारतीय लष्कराने जशास तसं उत्तर दिलेलं होतं। आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय का जम्मूमध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे धमाकेदार आवाज सुद्धा होताना पाहायला मिळतात। पंजाबच्या होशियापूरमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये स्फोट झाल्याचा जो आहे तो आवाज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे आपण पाहतोय विदेशी मंत्री जे आहे ते जयशंकर हे पंतप्रधान कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत NSA ची बैठक सुद्धा त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडे पाकिस्तानचे हल्ले होतात, त्याला भारतीय लष्कर जे आहे ते जसं उत्तर देत आहे आणि दुसरीकडे मात्र राजकीय आणि सरकारच्या पातळीवर सुद्धा मॅरेथॉन बैठका होताना पाहायला मिळतात। खरं तर आज दिवसभरामध्ये पंतप्रधानांनी अनेक बैठका घेतल्या होत्या, तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक झालेली होती। कुठेतरी पाकिस्तान जे आहे ते नरमाईची भूमिका घेईल अशा शक्यता होती, मात्र आता सुद्धा पाकिस्तानचे जे आहे ते नापीक पाक जे आहे ते आपल्याला कारवाई होताना पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी जशाचं उत्तर सुद्धा भारतीय लष्करांकडून देताना पाहायला मिळत आहेत। आणखी काही कारवाई सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, मात्र प्रत्येक ठिकाणी भारतीय लष्कर जे आहे ते आवर्जून ड्रोन्स देखे गए हैं। बहुत सारे ड्रोन्स जो हैं वो पाकिस्तान ने भेजे ताकि जिन भी इलाकों का मैंने नाम लिया वहां पर डिफेंस इंस्टॉलेशंस को टारगेट किया जाए। लेकिन जिस तरह के एयर डिफेंस सिस्टम एक्टिवेट था पूरे जम्मू कश्मीर में और खास तौर पर जो LOC और अंतर्राष्ट्रीय सीमा से लगे हुए इलाके हैं वहां पर वो तुरंत ही एक्टिवेट हुआ और लगातार जितने भी ड्रोन पाकिस्तान ने भेजे हैं, सूत्र बता रहे हैं चित्रा, कि उन्हें निस्तेनाबूद कर दिया गया और वो किसी तरीके की हानि जो है वो जम्मू कश्मीर में नहीं पहुंचा पाए हैं। चित्रा, तर आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते थेट जम्मूमधून ज्या पद्धतीने पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी पाककडून हल्ल्याचे प्रयत्न होत आहेत, मात्र भारताने तोडीसतोड असं उत्तर दिलेलं आहे। सडेतोड प्रत्युत्तर करून प्रत्येक हल्ला हा परतवून लावलेला आहे, अयशस्वी ठरवलाय। जम्मूतल्या राजौरीमध्ये पाकिस्तानकडनं गोळीबार झाला, तर ठिकठिकाणी स्फोटांचे आवाज देखील बघायला मिळालेले होते, मगाशीच बातम्या आलेल्या होत्या। मात्र प्रत्येक ठिकाणी भारतीय सुरक्षा यंत्रणा या सतर्क आहेत, अलर्टवर आहेत आणि तोड़ीस-तोड़ संख्या कहीं ना कहीं चित्रा जरूर ज्यादा है आज के ड्रोन्स की। हालांकि जो जम्मू है, जम्मू में अगर जम्मू जिले की मैं बात करूं चित्रा, तो कल जिस तरह के हालात थे उससे 19-20 आज हालात जो है वो उससे ठीक है कल से। लेकिन जो बाकी जिलों से खबरें आ रही हैं चित्रा वो डराने वाली हैं, क्योंकि किश्तवाड़ में ड्रोन दिखने, राजौरी में ड्रोन दिखने, सांबा में जिस तरह की तस्वीरें आ रही हैं चित्रा, लगातार वहां पर सेना के इंस्टॉलेशंस को निशाना बनाने के मकसद से जिस तरह से बनाए गए, जरूर जो है वो अपने आप में एक बड़ी खबर है कि आज पाकिस्तान ने कल से ज्यादा ड्रोन भेजे। कल जितने टारगेट्स से उससे ज्यादा टारगेट्स को जो है अटैक करने के लिए आज ये ड्रोन भेजे। लेकिन यहां पर चित्रा एक चीज को जरूर नोटिस करना होगा कि हर जिले में, चाहे वो राजौरी हो, चाहे वो सांबा हो, चाहे वो जम्मू हो, पुंछ हो, हर जगह पर जो एयर डिफेंस सिस्टम है वो कितना सक्रिय है। चित्रा, इस बात को अंडरलाइन करना बहुत जरूरी होगा कि जिस भी जिले में कल ड्रोन आए थे या कल ड्रोन नहीं आए थे, सब जगह पाकिस्तान को मुंह की खानी पड़ी है। और यहां सलाम करना होगा भारत के शौर्य को, भारत के एयर डिफेंस सिस्टम को और भारत की सतर्कता को, जिन्होंने एक बार फिर आज पाकिस्तान को नाको चने चबाए हैं। जी, तर जम्मूमधून आपल्या प्रतिनिधींकडून आपण थेट माहिती घेत होतो। जसं त्यांनी सांगितलं की जम्मू आणि परिसरात कालच्यापेक्षा बरी स्थिती आहे, मात्र ठिकठिकाणून बाकीच्या ठिकाणून ज्या पद्धतीने हे सगळे हल्ल्याचे आवाज आणि बातम्या येतात
त्या दृष्टीने आता मग पाकिस्तान आणखी आज आपले हल्ल्याचे प्रयत्न वाढवत आहे, अशीच सध्याची स्थिती बघायला मिळते. जम्मूच्या आकाशात मोठ्या प्रमाणात एकीकडे स्फोटांचे आवाज झालेले बघायला मिळाले होते, मात्र अन्य ठिकाणून देखील, मग पंजाबमधली काही भाग असतील किंवा जम्मू श्रीनगर या ठिकाणून देखील स्फोटांचे आवाज असतील, ड्रोन्स असतील, हे सगळं बघायला मिळालं होतं. त्यामुळे पाकिस्तान सलग दुसऱ्या दिवशी आपल्या नापाक इराद्यांनाच पुन्हा एकदा कुठेतरी पुढे घेऊन जाताना बघायला मिळते. मात्र भारताने पुन्हा एकदा उत्तर दिलेलं आहे. होशियारपूरमध्ये भारतीय लष्कराकडनं मिसाईल नष्ट करण्यात आली आहे. भारतीयाची संरक्षण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा ही सज्ज आहे, सक्षम आहे आणि त्यांना तोडीस तोड असं उत्तर भारताने दिलेलं आहे. तिकडे होशियारपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलंय. तर होशियारपूरमध्ये स्फोटांचे आवाज हे सातत्याने ऐकू येतात आणि त्याच पार्श्वभूमीवर ब्लॅकआउट करण्यात आला. खबरदारीचा उपाय देखील योजण्यात आलाय. भारतीय लष्कराकडनं मिसाईल नष्ट करण्यात आलं आणि त्याचवेळी ब्लॅकआउटही करण्यात आलंय. तर जम्मू काश्मीरमधल्या अखनूरमध्ये भारताने पाकिस्तानचे ड्रोन पाडले आहेत. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे ड्रोन पाडल्याचं समोर येते. नागरी विमानांच्या आड एकीकडे पाकने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलेलं होतं आणि आता जम्मू काश्मीरमधल्या अखनूरमधून बातमी येते, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे ड्रोन पाडलेले आहेत. तिकडे अमृतसरमध्येही पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि तिकडेही भारताने चोख प्रत्युत्तर देऊन हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. तेव्हा सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या या उचापती या सगळ्या सुरूच आहेत, हल्ल्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भारताकडून चोख प्रत्युत्तर हे बघायला मिळते. अमृतसरमधली बातमी, पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र त्या हल्ल्याला परतवून लावण्यात भारत यशस्वी पुन्हा एकदा ठरलेला आहे. पाकचे सगळे ड्रोन हल्ले आजही भारतीय सैन्याने हाणून पाडलेत. ठिकठिकाणी हे ड्रोन हल्ले करण्यात आले आणि भारताला टार्गेट करण्याचा कुठेतरी प्रयत्न करण्यात आला. मात्र भारताने पूर्णपणे हे निष्प्रभ ठरवलेले आहेत सगळे हल्ले. तिकडे कच्छमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आले, होशियारपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलंय. श्रीनगर विमानतळ परिसरात स्फोटांचे आवाज बघायला मिळाले. मग या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली. सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. तर पंजाबच्या तरण तारणमध्ये देखील स्फोटांचे आवाज बघायला मिळाले आणि तिकडे देखील सुरक्षा यंत्रणांनी मग सक्षमपणे उत्तर दिलेलं आहे. तर भारताने धडा शिकवूनही काल ज्या पद्धतीने भारताने प्रतिकार केलेला होता, त्यानंतरही आज सलग दुसरा दिवस आहे पाकिस्तानकडून सीमेवरच्या अनेक भागात ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न बघायला मिळतोय. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा पुन्हा एकदा गोळीबार सुरू झालाय. नागरी विमानांच्या आडून पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे सलग दुसरा दिवस आहे. इतकं तोंड पोळल्यानंतरही पुन्हा पाकिस्तान आपली खुमखुमी दाखवते. तिकडे पंजाबच्या बमियालमध्ये पाकिस्तानकडनं सीमेवर गोळीबार झाल्याचं समोर येते. त्यामुळे सीमेवर गोळीबार तर ठिकठिकाणी ड्रोन हल्ले, अशा पद्धतीने सलग दुसऱ्या दिवशी पाकच्या या नापाक कुरापती बघायला मिळतात. सीमेवरच्या बमियालमध्ये पाकिस्तानकडनं गोळीबार झालाय. तिकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार सुरू झाला. सीमेवरच्या बमियालमध्ये पंजाबमधल्या पाकिस्तानकडनं हा गोळीबार झाल्याचं समोर येत आहे. भारत प्रत्येक ठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त ठेवून आहे. सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. कडवा प्रतिकार करतोय, मात्र तरी देखील पाकिस्तानची खोड काही जात नाहीये. पाकिस्तान सातत्याने भारतावर पुन्हा हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय. ड्रोन्स पाठवतोय, ड्रोन्स डागतोय. त्यासोबतच गोळीबार देखील ठिकठिकाणी होताना बघायला मिळतोय. पंजाबच्या सीमेवरच्या बमियालमधले ही बातमी समोर येते. गोळीबार झालेल्या पाकिस्तानकडनं सीमेवर, मात्र सगळीकडेच पाकिस्तानला पुन्हा एकदा तोंडावर आपटावं लागतंय, कारण भारत चोख प्रत्युत्तर देतोय. नागरी विमानांच्या आडून देखील पाकने हल्ल्याचे प्रयत्न केलेले होते, मात्र तेही सक्षमपणे भारताने ओळखून परतवून लावलेले होते. मात्र संयम राखत भारताने या सगळ्याला उत्तर दिलेलं आहे. तरण तारण परिसरात तोफगोळे डागल्याची शक्यताही व्यक्त होतीये. तर जम्मू काश्मीरमधल्या सर्व शाळा कॉलेजेस पुढच्या सूचना मिळेपर्यंत बंद असणार आहे. या घडीची आणखी एक मोठी अपडेट, जम्मू काश्मीरमधल्या सर्व शाळा कॉलेजेस पुढील सूचना मिळेपर्यंत बंद असतील, कारण ज्या पद्धतीने प्रत्येक घडामोड जी समोर येते, खास करून गेल्या 2 दिवसांमध्ये पाकिस्तानने ज्या
हल्ल्याचे प्रयत्न केलेत ते पाहता खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू काश्मीरमधल्या सर्व शाळा कॉलेजेसना पुढच्या सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तर तिकडे पाकचे सर्वच ड्रोन हल्ले भारतीय सेनेने हाणून पाडलेले आहेत. भारताने तोडीस तोड असं उत्तर दिलेलं आहे. तर तिकडे सीमेवरच्या बमियालमध्ये पाकिस्तानकडनं गोळीबार बघायला मिळतोय. पंजाबमधल्या सीमेवरच्या बमियालमध्ये पाकिस्तानकडून हा गोळीबार होतोय. आ गई ये मिसाइलें आ रही हैं उधरों. तर भारताने काल चोख प्रत्युत्तर देऊन अनेकदा तोंडावर आपटल्यानंतरही पाकिस्तानची ही हल्ल्याची खुमखुमी काही जात नाहीये. आज पुन्हा एकदा दिवस दुसरा आहे. सलग दुसऱ्या दिवशी ज्या पद्धतीने पाकिस्तानने आपल्या या कुरापती सुरू ठेवल्यात, नागरी विमानांच्या आडून पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले आहेत, तर त्याचवेळी गोळीबार केला आहे ठिकठिकाणी. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी भारताने मग खबरदारीची पावलं उचललेली आहेत. गुजरातच्या कच्छमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलाय. तर पाकिस्तानकडून जैसलमेरमध्येही 4 ड्रोनने हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता आणि गुजरातच्या कच्छमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट हा बघायला मिळतोय. तर काश्मीरच्या बारामुल्लामध्ये गोळीबार आणि सायरनचे आवाज अशी स्थिती आहे. काश्मीरमधली ही बातमी, बारामुल्लामध्ये गोळीबार आणि सायरनचे आवाज हे समोर येत आहेत. पंजाबमधली बातमी, तरण परिसरात स्फोटांचे मोठे आवाज पाहायला मिळाले. या परिसरात तोफगोळेही डागल्याची शक्यता व्यक्त होतीये. मात्र आणखी काही गोष्टी आता येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होतील. मात्र आज आणखी काही वेगवेगळी ठिकाणं टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न बघायला मिळतोय. तरणसारखं ठिकाण असेल किंवा तिकडे अमृतसरमध्ये देखील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता पाककडून. मात्र भारताने हे सगळे हल्ले परतवून लावलेत. सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडलेले आहेत. तिकडे श्रीनगर विमानतळाजवळून देखील स्फोटांचे आवाज झाल्याचं समोर आलं. सर्व प्रवाशांना मग सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे आणि यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत, सक्षम आहेत पाकिस्तानशी 2 हात करायला, त्यांना चोख प्रत्युत्तर द्यायला. तर तिकडे नागरी विमानांच्या आडून एक कुटील डाव पाकिस्तानचा बघायला मिळाला, हल्ला करण्याचे प्रयत्न. तर इकडे भारत सज्ज आहे. महत्त्वाच्या बैठकांचं सत्र पुन्हा एकदा बघायला मिळतंय. सुरक्षा दलाची बैठक पार पडली, त्यानंतर परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये संवाद झाला. बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रणनीती आखण्यात येते. पाकिस्तान ज्या पद्धतीने काउंटर करतंय किंवा हल्ले करतंय, तर त्यांना पुन्हा एकदा कुठेतरी जेरी सांडण्याच्या दृष्टीने हे आता प्रतिकार करण्याच्या दृष्टीने ही व्यूहनीती, त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा बैठकांचं सत्र बघायला मिळतंय. आधी सुरक्षा विषयक बैठक पार पडली, त्याच्यानंतर परराष्ट्र मंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बैठक आता पार पडते. तिकडे जम्मू, सांबा, पठाणकोट या ठिकाणी पाकिस्तानचे ड्रोन बघायला मिळाले. पाक ड्रोन हल्ल्याच्या भीतीने सायरन वाजवले जात आहेत, सतर्क केलं जात आहे. लोकांना हे सांगितलं जात आहे की सावध राहा, सतर्क राहा आणि त्याच दृष्टीने हे सायरन वाजवले जात आहेत. पाक ड्रोन हल्ल्याच्या भीतीने हे सायरन वाजवले जात असल्याचं समोर येतं. तर पाकच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातले 3 जण जखमी झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे नागरी वस्त्यांना देखील हल्ल्याचा प्रयत्न आता पाककडनं होत आहेत. अमृतसरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता, मात्र तोही सक्षमपणे भारताने हाणून पाडलेला आहे. जम्मू असेल, सांबा असेल, पठाणकोट असेल, तिकडे देखील पाकचे ड्रोन हे बघायला मिळाले. मात्र प्रत्येक ड्रोनला जमिनीवर पाडण्यात यशस्वी ठरलेल्या भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे. ड्रोन हल्ल्यामध्ये मात्र फिरोजपूरचे एक कुटुंब जखमी झालेलं आहे. तर फिरोजपूरमधील नागरिकांवर एक प्रकारे हा हल्ला झाला. नागरी वस्तीवर आता पाकिस्तानने हल्ले सुरू केल्याचं समोर येते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि एका कुटुंबातले 3 जण पाकच्या हल्ल्यामध्ये हे जखमी झाले. तिकडे राजस्थानातल्या बारमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलंय. राजस्थानमधनं बातमी येते, बारमेरमध्ये ब्लॅकआउट आहे, घराबाहेर पडू नका. बारमेर जिल्हा प्रशासनाने लोकांना सूचना दिल्या आहेत, सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय. तर गुजरातचा कच्छ असेल, राजस्थानातलं बारमेर असेल, सगळ्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना सज्ज राहण्यास, सतर्क राहण्यास सांगण्यात आलेलं आहे. आणि IMF मध्ये देखील हे सगळं होत असतानाच भारताने आता एकीकडे तोडीस तोड असं प्रत्युत्तर तर दिलेलंच आहे, मात्र सर्वच आघाड्यांवर पाकची कोंडी करण्याच्या दृष्टीने IMF कडे देखील भारताने आता भूमिका स्पष्ट केलेली आहे की आपण जो निधी देत आहे त्या निधीचा वापर हा योग्य कारणासाठी होत नाहीये, तर दहशतवाद पोचण्यासाठी होतोय.
आणि तोच दहशतवाद पुन्हा एकदा पोचण्यासाठी हा निधीचा वापर होऊ शकतो, कारण पाकिस्तानचा इतिहास तसं सांगतो. यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळासमोर भारताने हे मत मांडलंय, आपली ठाम भूमिका मांडलेली आहे. तर IMF मध्ये पाकिस्तान विरोधात भारताने भूमिका मांडून काही बाबी समोर आणलेल्या आहेत. पुरावे तर भारताने वेळोवेळी दिलेलेच आहेत, मात्र आता पुन्हा एकदा आर्थिक कोंडीच्या दृष्टीने हे केलेलं आहे. तिकडे S-400 सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानी ड्रोन हे पुन्हा एकदा पाडलेले आहेत. जम्मू काश्मीरच्या नागरोटामध्ये पाकिस्तानकडनं हे ड्रोन हल्ले झाले. नागरोटा परिसरात स्फोटांच्या कांठळ्या बसवणारे आवाज पाहायला मिळाले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.